दिले फॉर द डिमांड फंक्शन दिलं आहे आणि काय सर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड पीची व्हॅल्यू दिली आणि 2 व्हॅल्यू दिल्यात आणि कमेंट द रिझल्ट. मागे जसं एक क्वेश्चन सॉल्व केला आहे तसंच आहे हा. ओके, बघा काय दिलं आहे. पहिला जो आपण डिमांड फंक्शन दिलं आहे तर लिहून घेतलं आहे जसा आहे तसा. आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. सो काय लिहिणार, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पी, त्यानंतर डी डी आणि डी पी, 100चा डेरिव्हेटिव्ह 0, त्यानंतर इथे बघा 1/2 साईडला घेणार. ओके, इथं 1 आणि हा डिनॉमिनेटर 2 साईडला घेणार आणि पी स्क्वेअरचा काय काढणार आपण, डेरिव्हेटिव्ह. पी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 2p इंटू 2p. याच्यामध्ये 2 कॅन्सल करूया आपण. किती आन्सर इथे येईल आपल्याकडे, -p. नेक्स्ट मायनस राहिलं आहे, हां ओके केलं आपण. त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहूया तोच जो आतापर्यंत यूज करतो आहे, सेकंड फॉर्म्युला. -p इटा इज इक्वल टू -p अपॉन डी, नंतर डी डी अपॉन कोणता येणार, डी पी. नाव डीची व्हॅल्यू ही इथे दिली आपल्याला, डी डीची व्हॅल्यू ही इथं आहे. ओके, सो नेक्स्ट एक इक्वेशन तयार होईल आहे फॉर्म्युलाने आणि नंतर आपण पीची व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकणार, 2 व्हॅल्यू जे दिल्या आहेत त्याने. तो इथे 100 पी स्क्वेअर अपॉन किती येणार आहे, 2 इंटू इथं किती आले, -p. नाव -pचा मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, पण इथं काय करूया, त्याच्या अगोदर आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया इथे. ओके, 100चा आणि पहिला डिनॉमिनेटर 100चा आणि 2चा पी स्क्वेअर इंटू 1 येणार आणि 1 गुणिले 2. सो ओके, छेदाला 2 -p स्क्वेअर. ह्याचा आणि ह्याचा मल्टिप्लाय मायनस मायनस प्लस आणि हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरवरती. सो पी स्क्वेअर आणि इथं 2 खालती किती येणार, 200 - p स्क्वेअर. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू आली, कसली आली, इटाची व्हॅल्यू आली. आता 2 ज्या व्हॅल्यू आहेत त्यातली एक व्हॅल्यू घेऊया आणि सॉल्व करूया गणित. वेन पहिली व्हॅल्यू किती आपल्याकडे पीची 10 दिले, मग 10 व्हॅल्यू घेऊया. एक्झॅक्टली जसं आपण मागे गणित सॉल्व केलेलं आहे तसंच आहे सेम. पी इज इक्वल टू 10. नाव देअरफॉर इटा इज इक्वल टू 2p स्क्वेअर अपॉन 200 - p स्क्वेअर. नेक्स्ट 2 इंटू पीची व्हॅल्यू किती आपल्याकडे 10 आणि 200 -10 स्क्वेअर. 2 इंटू 100 अपॉन 200 मायनस किती येईल, 100. सो 200 अपॉन किती येणार, 100. 100 2 200. आन्सर किती आहे इथं, 2. 1पेक्षा जास्त येते. ओके, इटाची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त आले, 2 आले. सो जेव्हा 2 येते सो डिमांड फंक्शन काय येतं, इलास्टिक येतं. आणि 1पेक्षा कमी आली तर काय येतं, इन इलास्टिक. सो इलास्टिसिटी ऑफ डिमांड is 2 at p is equal to 10. नेक्स्ट इटा इज काय ग्रेटर दॅन किती आले, 1 आले. सो डिमांड इज रिलेटिवली इलास्टिकली. एकपेक्षा मोठी आल्यावरती इलास्टिक. सेकंड पीची व्हॅल्यू किती आहे, 6 दिली. नाव इटाची व्हॅल्यू जी मागे आहे ती लिहून घेऊया, 2p स्क्वेअर अपॉन 200 - p स्क्वेअर. 2p स्क्वेअर 200 - p स्क्वेअर. आता पीच्या जागी 6 टाकूया आपण, जिथे जिथे पी आहे तिथं 6 टाकणार. 200 -
36 upon 200 minus 36. सो एटा इज इक्वल टू, इथं पॉईंटमध्ये आन्सर येईल आपलं. इथं आन्सर येईल पॉईंटमध्ये, आणि पॉईंटमध्ये आन्सर आल्यामुळे पॉईंटमध्ये आन्सर येते. पॉईंटमध्ये आन्सर आल्यामुळे आपण काय करणार, इथं पॉईंटमध्ये येते म्हणजे 1पेक्षा कमी येते, आणि 1पेक्षा कमी येते म्हणजे 0पेक्षा मोठं येते आणि 1पेक्षा कमी येते. ओके. सो इथं काय येणार, डिमांड रिलेटिवली इलॅस्टिकच्या जागी काय लिहिणार आपण, इन इलॅस्टिक. कॉपी करून घ्या. नेक्स्ट 12वा क्वेश्चन बघा. मॅन्युफॅक्चरिंग दिले. ओके, व्हॅल्यूज दिल्यात. ही पीची व्हॅल्यू दिली आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, आणि पहिला काय सांगितलं आहे, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग सांगितलं आहे. सेकंड प्रॉफिट इज इन्क्रीजिंग सांगितलं आहे. आणि ऑल्सो तिसरं काय आहे, डिमांड ऑफ इलास्टिसिटी फॉर प्राईस दिले. किती दिले, 80. ओके. सो फर्स्ट आपल्याला व्हॅल्यू दिले, कॉस्टची व्हॅल्यू दिले. कॉस्ट दिलं आहे, तो लिहून घेऊया, आणि त्यानंतर त्याच्याखाली प्राईस लिहून घेऊया. कॉस्ट सी इज इक्वल टू लिहून घेतला, त्यानंतर प्राईस लिहून घेणार. ओके. नेक्स्ट बघा, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग सांगितलं आहे. रेव्हेन्यूचा फॉर्म्युला आपण अगोदर सोडवला आहे बघा. फर्स्ट हे दिले ते लिहून घेऊया. रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग, देअरफॉर आर इज इक्वल टू पी इंटू डी. प्राईसची व्हॅल्यू दिले पी, आणि डीच्या जागी येणार एक्स आपल्याकडे ही, आणि डीच्या जागी काय येणार, एक्स येणार. तर इथे लिहूया 120 मायनस एक्स, आणि त्याच्या पुढे एक्स. एक्सने आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, काय येणार 120x, दोघांना पण मल्टिप्लाय करणार. सो इथे 120x मायनस एक्स स्क्वेअर, सो ॲज अ डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे, एक्स. वायच्या जागी आर आहे, म्हणजे इथं डी आर अपॉन काय येणार, डी एक्स. इज इक्वल टू 120 आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. सो देअरफॉर डी आर अपॉन डी एक्स इज इक्वल टू 120 मायनस 2x. नेक्स्ट या टाईपचं बघा, एक गणित अगोदर झालेलं आहे जेव्हा आपण हे या टाईपची गणितं सॉल्व करत होतो. आता रेव्हेन्यू आपल्याला इन्क्रीजिंग दिलं आहे. इन्क्रीजिंग म्हणजे काय येणार, एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू काय येणार, ग्रेटर दॅन 0 येणार. सो एफ डॅश एक्स इथं काय, डी आर अपॉन डी एक्स आहे, तो काय येणार, ग्रेटर येणार कोणापेक्षा, 0पेक्षा. आता याची व्हॅल्यू टाकूया. इथे किती आले, 120 मायनस 2x ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट देअरफॉर 120 2xला इकडं आणलं, 2x प्लस होणार 120 2 अपॉनला, आणि इथे काय राहणार x. इथे डिवाईड करूया आपण, 2 1 जा 2, 2 6 जा, आणि इथं किती येईल 60. सो इथं काय लिहिणार आपण, 60 ग्रेटर दॅन x. याला सरळ करून लिहूया. x पहिला, चिन्ह बदलूया, ग्रेटर दॅनच्या जागी लेस दॅन,
आणि 60. सो एक्स लेस दॅन किती येणार 60. ही आली आपल्याकडे व्हॅल्यू पहिल्याची जे आपल्याला विचारलं होतं. सो रेव्हेन्यू इज increasing for x लेस दॅन 60. सेकंड बघा, सेकंड काय सांगितलं आपल्याला इथे प्रॉफिट इज इन्क्रीजिंग. आता इथं प्रॉफिटसाठी काय घेतो आपण पाय घेतो. प्रॉफिट इज काय लिहिणार इन्क्रीजिंग. सो इथं फॉर्म्युल्यामध्ये प्रॉफिटसाठी काय वापरणार आपण पाय इज इक्वल टू आर मायनस सी. आरची व्हॅल्यू आत्ताच बघा काढली आपण इथे, तीच व्हॅल्यू लिहिणार आपण आरची व्हॅल्यू. ही बघा ही आहे आरची व्हॅल्यू 120 मायनस एक्स स्क्वेअर. सो इथं काय लिहिणार आपण 120 मायनस एक्स स्क्वेअर. सीची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिले बघा आपल्याला 40 + 2x, तेच लिहिणार आपण. नंतर 120x एक्स स्क्वेअर मायनसचं चिन्ह राहिलं -40 आणि मायनस किती येणार 2x. ब्रॅकेटच्या अगोदर मायनसचं चिन्ह आहे म्हणून +2x -2x झालं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये 120x आणि -2x मायनस होईल 118 येईल x, त्यानंतर -x स्क्वेअर, नंतर -40. ह्याला पण आपण सरळ करून लिहूया. प्रॉफिट आले पायची व्हॅल्यू. सो इथे देअरफॉर डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x. सो देअरफॉर डी पाय अपॉन dx इज इक्वल टू इथे किती येणार एक्सच्या जागी 1, त्याच्यानंतर -2x -0. सो याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल आपल्याला डी पाय अपॉन dx इज इक्वल टू 118 -2x. ओके, नाव आता आपल्याला प्रॉफिटची व्हॅल्यू इन्क्रीजिंग सांगितले ती लिहून घ्या. प्रॉफिट पाय इज इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग म्हणजे डी पाय अपॉन dxची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येणार. सो देअरफॉर डी पाय अपॉन dx इज ग्रेटर दॅन 0. इथं बघा जरा गणितामध्ये जरा कॅल्क्युलेशन करताना हे होतं आहे, मिस्टेक होते. कॅल्क्युलेशन करताना लिहिताना जरा ते मिस्टेक होते, ते जरा करेक्ट करून घ्या कुठं असेल तर. आहेत काही ठिकाणी साईनमध्ये पण काही काही ठिकाणी हे झालं आहे. ओके, 2ला इकडे आणा 118/2 डिवाइड केलं, डिवाइड करूया 59 येईल ग्रेटर दॅन x. याला सरळ करूया x लेस दॅन 59 ब्रॅकेट करा. दुसऱ्याचं पण उत्तर आलं आहे आपल्याकडे. याचा फुल फॉर्ममध्ये आन्सर लिहूया. प्रॉफिट इज इन्क्रीजिंग फॉर x लेस दॅन 59. ओके, थर्ड आहे बघा ऑल्सो फाइंड इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आणि प्राईस त्याची किती दिले 80 दिले. सो इथे घेऊया आपण थर्ड. P इज इक्वल टू प्राईस किती दिली आपल्याला 120 - x अगोदर घेतलं आहे आपण, नंतर पीला तिकडे टाकलं आहे 120 - p. एक्सच्या जागी पी केलं आहे, पीच्या जागी एक्स केला आहे. सो डिफरेन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पी. सो dx अपॉन dp. सो याचा डेरिव्हेटिव्ह 120चा 0 आणि पीचा किती येणार 1. सो dx अपॉन dp ची व्हॅल्यू किती येणार आपल्याकडे -1.
सो नेक्स्ट इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड दिलं आहे आपल्याला, म्हणजे इटाची व्हॅल्यू दिली, ती फाइंड आउट करूया, ती सॉल्व करूया आपण. -p अपॉन किती येणार x, त्यानंतर dx अपॉन dp. ओके, एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा, इथं d असतो या फॉर्म्युल्यामध्ये, पण आपण इथं आता x घेतला आहे का, कारण की इथं d नाही आहे वरती बघा क्वेश्चनमध्ये x आणि p आहे, समजलं काय, त्याच्यामुळे. आणि याच्या जागी x घेतला आहे आपण. नेक्स्ट -p, एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे 120 -p इंटू dx अपॉन dpची 1 आहे, त्याच्यानंतर इज इक्वल टू मल्टिप्लाय करूया p इंटू -p -1 p येईल आणि खाली किती राहणार 120 -p. त्यानंतर देअरफॉर इटा इज इक्वल टू प्राइस दिले 80 ना, ओके 80 आहे बघा प्राइस सांगितले ना, म्हणून पीमधून आपण हे उचललेलं आहे इक्वेशन, नाही तर हे डायरेक्ट इक्वेशन कसं आलं तुम्ही म्हणाल, पीचं इक्वेशनच का उचललं, सीचं का नाही उचललं, कारण की प्राइस आपल्याला दिले म्हणून. आता इथं सबस्टिट्यूट करूया, पीच्या जागी 80 करूया. सो इटाचा व्हॅल्यू परत लिहूया, पी अपॉन किती आहे 120 अपॉन पी, सॉरी -p. सो n इज इक्वल टू इटा इज इक्वल टू 80 - 120 - 80. सो इथं 80 अपॉन किती राहील 40 येईल. सो देअरफॉर काय येणार, इटाची व्हॅल्यू किती येणार, इथं 2 येईल, 2 आहे, 2 आले इटाची व्हॅल्यू. सो खाली आपण फुल फॉर्ममध्ये आन्सर लिहूया, इलास्टिसिटी ऑफ डिमांड is 2 for 80. थर्टीन क्वेश्चन घेतला आपण, IMP क्वेश्चन आहे. ओके, काय दिलं आहे बघा, त्याच्यामध्ये EC दिलं आहे, MPC दिलं आहे, MPS, ACP, APS, APC. काय दिलं आहे, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, काय दिलं फॉर द बाय एनी विथ इन्कम एक्स दिलं आहे, हिज कंपन्सेशन एक्सपेंडिचर डिपेंड ऑन कशावरती असतो, EC वरती असतो, डिपेंड ऑन एक्स आणि म्हणजे EC. ओके, सो FX दिलं, FXच आपल्याला ECची व्हॅल्यू दिली. त्यानंतर MPC दिलं आहे, MPC म्हणजे काय दिलं, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, त्याला काय येतं हे येते. नंतर काय येतं APC येतं, APCसाठी दिलं आहे. ओके, प्रत्येकाचे इथं दिलं आहे बघा, फुल फॉर्म वगैरे साईडला मी दिलं आहे. ओके, ते कसं सॉल्व करायचं ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. ओके, सो 1 बाय 1 APSचं पण बघा, इथं दिलं आहे बघा, टू सेव्ह दिलं आहे, मार्जिन काय ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह. ओके, नंतर MPSचं दिलं आहे, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह. ओके, इथं MPC आणि MPSची व्हॅल्यू 1 असते आणि APC प्लस APSची व्हॅल्यू किती असते 1 असते. ओके, सो आपण सुरुवात करूया इथं करायला. आपण काय करणार, EC आणि आयची व्हॅल्यू किती दिले, इन्कम 1000 दिले, वेन आयची व्हॅल्यू 1000 दिले. ओके, सो ECची व्हॅल्यू जी दिली आपल्याला ती लिहून घेऊया आपण इथे 1 बाय 1. 0.0003 आणि I स्क्वेअर प्लस 0.0075 आणि I. MPS, पहिला MPS काढूया, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू काय आहे कन्झ्युम, DEC आणि काय येणार त्यासाठी DI. ओके,
सो डी ई सीची व्हॅल्यू आपल्याला दिली बघा. सो डी आणि डी आय लिहूया आपण खाली. ते ही व्हॅल्यू ई सीच्या जागी ती व्हॅल्यू येईल. ओके, सो डी अपॉन काय येणार इथं डी आय. सो 0.0003 आय स्क्वेअर प्लस 0.075 आय नेक्स्ट इज इक्वल आयचा डेरिव्हेटिव्ह आय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 आय येणार प्लस 0.0751 बरोबर. त्यानंतर एम पी सी इज इक्वल टू किती येणार 0.0006 आणि बाजूला काय येईल आय मल्टिप्लाय केला 2 सोबत प्लस 0.075. ओके, नेक्स्ट आय इज इक्वल टू आयची व्हॅल्यू किती दिली आहे 1000 दिली आहे. आता एम पी सीमध्ये जिथे आय आहे तिथं आपण किती लिहिणार 1000 लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू काढूया एम पी सीची. एम पी सीवरनं एम पी एचची व्हॅल्यू निघेल कारण की त्यांची व्हॅल्यू एम पी सी प्लस एम पी एस बरोबर किती असते 1 असते. सो आयच्या जागी किती ठेवूया आपण 1000 ठेवूया. सो एम पी सी इज इक्वल टू 0.0006 इंटू 1000 प्लस 0.075. नेक्स्ट मल्टिप्लाय करूया किती आन्सर येईल 0.06 प्लस 0.075. यांचं जर प्लस केलं तर 0.675 आन्सर येईल आपला. ओके, हा कोणाचा आहे 4पैकी हे कोणाचा आन्सर आला एम पी सीचा. ओके, नाव बघा ब्रॅकेट करून घेऊया. त्यानंतर वरती बघा आपल्याकडे काय सांगितलं आहे दोघांची व्हॅल्यू प्लस किती असते एम पी सीची व्हॅल्यू आणि एम पी एचची व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे 1 आहे. ही बघा इथं दाखवलं आहे आपल्याला. सो आपण त्याचाच यूज करूया. सो एम पी सी प्लस एम पी एस इज इक्वल टू 1. नाव 0.0675 प्लस एम पी एस इज इक्वल टू 1. आता इकडं आणूया त्याला मायनस होईल एम पी एस इज इक्वल टू 1 मायनस 0.675. सो देअरफॉर एम पी एस इज इक्वल टू किती येणार 0.325. ओके, ब्रॅकेट करून घ्या. आता या दोन व्हॅल्यू अजून 2 व्हॅल्यू काढायच्या आपल्याला. सो देअरफॉर ए पी एस का ए पी सी काढूया इज इक्वल टू ही बघा ही. ओके, यांनी काढणार आपण ई आय अपॉन काय एक्स. इथं ई आय ई सीच्या जागी आपला ई आय आहे. सो इथं काय घेणार आपण ई सी अपॉन काय येणार आय. सो एक्सच्या जागी आपल्याकडे आय आहे. ही व्हॅल्यू घेणार 0.0003 आय स्क्वेअर 0.075 आय अपॉन आय. तर वरून काय करू शकतो आपण आय कॉमन घेऊ शकतो नंबरेटरमधून. सो इथून आय कॉमन घेऊया म्हणजे ह्याच्यातला एक आय कमी होईल. आय कॉमन घेतला की इथं किती राहील 0.003 आय स्क्वेअरच्या जागी आय येईल प्लस एक आय कमी होईल त्यातला आणि एक आय राहील इथं. ओके, त्यानंतर इथले 0.075 आय जाईल इथला. ओके, आणि इथं आय नंबरेटरचा एक आय आणि डिनॉमिनेटरचा एक आय कॅन्सल होईल. मग इथं किती येईल आपल्याकडे बघा 0.0003 आय प्लस 0.75. आता यांचं प्लस केलं तर आन्सर आयची व्हॅल्यू 1000 आहे ती टाकून घेवा माझी 0.03 इंटू इथं 1 0 राहिलं आहे माझा
ॲन्सर बरोबर आहे. मी कॅल्क्युलेशन करून घेतो बरोबर ॲन्सर. मल्टिप्लाय केल्यावर ॲन्सर येईल 0.3. ओके, त्याच्यानंतर इथं 0.075 यांचं प्लस केल्यावर 0.375 येईल आपला. हे काय आलं APC. ओके, आता APC आणि APSची व्हॅल्यू इज इक्वल टू 1 आहे. तर इथे लिहूया, यूज करूया APC प्लस APS इज इक्वल टू 1. नाव 0.375 प्लस APS इज इक्वल टू 1. इकडं आलं इकडं मल्टिप्लाय करूया, मायनस करूया, इज इक्वल